सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या. नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. नमस्कार, मी प्रवीण चंदनशिवे. लेंगरे ग्रामपंचायत लेंगरे याची जी आत्ताची आरक्षण सोडत जी झाली, म्हणजे आरक्षण ओपनसाठी जे जाहीर झालं त्याचा निषेध म्हणून मी आज इथे तुम्हासमोर आलो आहे. खरं तर लेंगरे ग्रामपंचायतचा इतिहास पाहिला तर इतिहासात पहिल्यांदा 1995च्या दरम्यान SC साठी आरक्षण लागू झालं आणि त्यात पुरुष SC असताना तिथं महिला SC सरपंच म्हणून निवडून आल्या. तर मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की 1995 नंतर मात्र गेले 30 वर्ष 20 वर्ष जर SC साठी सरपंचपद नसेल तर मला वाटतं याच्यासारखं दुर्दैव SC लोकांसाठी काय असणार आहे. खरं सांगायचं झालं तर SC समाजाचा विकास हा झालाच नाही. विकासाच्या बोंबा ठोकणाऱ्या लोकांनी SC समाजाचा विकास हा केलाच नाही आहे. लेंगऱ्यातला जर SC समाजातला जर विकास बघायचा झाला तर अतिशय नगण्य आहे, म्हणजे 2-3% असेल. पण सांगायचा उद्देश एकच आहे की SC समाजाला कुठेतरी प्राधान्य मिळावं, प्रतिनिधित्व मिळावं. लेंगरे ग्रामपंचायतचा सरपंच हा SC समाजाचा व्हायला हवा आहे. कारण 30 वर्ष गेले, 30 वर्ष जर आरक्षण पडलं नसेल, गेल्या 30 वर्षात 2 ते 3 वेळा OBC साठी, 2 ते 3 वेळा ओपनसाठी आरक्षण जाहीर झालं. पण गेल्या 35 वर्षात SC समाजाला फक्त एकच वेळा चान्स मिळाला आहे. तर मला तहसील कार्यालयाला, तहसीलदारांना एकच विनंती करायची आहे की हे जी सोडत काढली ती अतिशय निषेधार्ह आहे आणि SC समाजासाठी अतिशय चुकीचे आहे. कारण SC समाजाचा विकास हा यामुळे खुंटलेला आहे. SC समाजाचा विकास करायचा असेल तर येणारी ही जी सोडत आहे ती SC समाजाला मिळाली पाहिजे. आत्ता जी ओपन जी सरपंच पदाची जी सोडत आपण जाहीर केलेली आहे ती पूर्णतः रद्द करण्यात यावी. माझी पूर्णपणे हरकत आहे. मी त्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की माझी हरकत आहे आणि पूर्णपणे त्याचा अभ्यास करून आम्हाला SC समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने आज प्राईम न्यूजला सुद्धा मी मुलाखत देतोय. कारण ह्या अशा 30 वर्ष जर एखाद्या समाजाला या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात येत असेल तर या समाजाचा काय विकास होणार आहे मला सांगावं. प्रत्येक वेळी जर आम्हाला अपमानास्पद वागणूक मिळत असेल, कुठल्याही प्रकारची म्हणजे विकासाची कामं होत नसतील, तर विकासाचं काम करायचं असेल तर त्या गावगाड्याचा विकास करायचा असेल, त्या SC समाजाचा विकास करायचा असेल तर सरपंच पद हे महत्त्वाचं आहे. आणि त्या सरपंच पदाच्या रेसमध्ये यायचं असेल, उतरायचं असेल तर तुम्हाला या शासनानं आरक्षणामार्फत आपल्याला चान्स द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गेले 2-3 दिवस झालं यावर चर्चा करतोय. मला पाठीमागच्याच आठवड्यात ऐकायला मिळालं की ओपनचं लेंगरे गावात सरपंच पद जाहीर होते म्हणून. जर अशा बातम्या आधीच येत असतील तर मला वाटतं निश्चितच हे म्हणजे नियम आहे. कोणीतरी यात जाणीवपूर्वक हस्तक्षेप करून या आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. माधवमुठीसारख्या गावात एकच कुटुंब आहे SCचं आणि तिथे SC जाहीर होतंय. याचा अर्थ काय? मला वाटतं लेंगरे गावात साधारण 25% तरी लोकसंख्या ही SC समाजाची आहे आणि SC समाजाला कुठेतरी न्याय मिळावा या उद्देशानं आज मी तहसीलदारांना निवेदन दिले आणि याचा आक्षेप नोंदवला आहे. तरी कृपया तहसीलदारांनी माझ्या या आक्षेप घेतलेल्या विचार करावा आणि त्यावर आम्हाला SC समाजाला न्याय द्यावा एवढीच विनंती. धन्यवाद.